आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय उपाध्याय सर, प्रियांक खरगे जे विरोधी पक्षनेते खरगे यांचे चिरंजीव आहे, त्यांचं असं मत आहे की जर आमचं केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार आलं तर आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालू। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे यांचे पुत्र प्रियंक खड़गे यांची मंशा आहे की जर ते केंद्रात सत्तेत आले तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घालतील। माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की तसं आता शक्यच नाही आहे, तुम्हाला तिथेच राहायचं आहे, म्हणून आपली खुर्ची सांभाळा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चिंता करू नका। राहुल गांधी यांनी ट्विट केले की 750 आज शेतकऱ्यांनी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये केलेली आहेत, कसं बघता याकडे? शेतकऱ्यांची हत्या, आत्महत्या ही दुर्दैवी आहे, ही दुःखद आहे। मी त्याच्यावरती राजकारण करू इच्छित नाही। माझी संवेदना आहे त्या कुटुंबासोबत, आणि मी राहुल गांधींना सुद्धा विनंती करतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती राजनीती करू नये। दिशा सालियन प्रकरणामध्ये सरकारी वकिलाचं असं मत आहे की आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही आहे। कोणाचा संबंध आहे, कोणाचा संबंध नाही आहे, हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि त्याच्यानंतर सन्माननीय कोर्टाला ठरवण्याचा अधिकार आहे। म्हणून दिशा सालियन याची जी हत्या झाली त्याच्यामागे सूत्रधार कोण आहे हे इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झाली आणि कोर्टाने आपला निर्णय दिला, त्याच्यानंतर त्याच्यावर भाष्य करू। उद्या डोममध्ये ठाकरे बंधूंचा विजय सभा आहे, कसं बघता इकडे? मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या आत्मसन्मानासाठी, मराठी मातीसाठी, मराठी संस्कृतीसाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे। आणि त्यांनी जो कट कारस्थान केला होता तो GR रद्द करून महाराष्ट्राचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय अजित पवारजी याने ते GR रद्द केलं आहे। मराठी माणसाची आपली बांधिलकी दाखवली आहे। विजय सगळ्यांचा आहे, मराठी माणसाचा आहे। परवाच आम्ही डोममध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने तो हॉल भरला होता, बाहेर पण तेवढीच लोकं होती। आता त्यांना एकटं ते जमत नाही, त्याने प्रयत्न केले म्हणून सगळे पक्ष मिळून तो डोम भरण्याचा प्रयत्न करत आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो। पण मनपाचं चुनाव आलं आहे म्हणून तुम्ही मराठी भाषा तुम्हाला आठवते, हे मराठी लोकांना, मुंबईतील लोकांना, महाराष्ट्रातील लोकांना नीट समजतं, आणि त्याच लोकांनी तुम्हाला विधानसभेत पराभूत केलं आहे। पुढच्या स्थानिक स्वराज निवडणुकीमध्ये सुद्धा तुमचा पराजय निश्चित आहे। धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। हे होते भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय उपाध्याय। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।